नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही संजय गांधी निराधार योजना तसेच इतर निराधार योजनांचे लाभार्थी असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। आज 5 तारीख आहे आणि आपल्याला पूर्वी कळवण्यात आले होते की प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील। तथापि अनेक लाभार्थ्यांनी कमेंटद्वारे कळवले आहे की त्यांचे जानेवारी आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते जमा झालेले नाहीत। काहींचे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि जानेवारी महिन्याचे हप्तेही प्रलंबित आहेत। फक्त डिसेंबर महिन्याच्या 18 तारखेला काहींचे पैसे जमा झाले आहेत। आता हे पैसे कधीपर्यंत खात्यात जमा होतील हे आपण पुढे बघणार आहोत। त्यापूर्वी सरकारने या समस्येचे निराकरण करण्यासाठी सरकारने काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत ज्यामुळे आपल्याला फायदा होईल। पहिला बदल म्हणजे उत्पन्नाच्या दाखल्याबाबत आहे। पूर्वी आपल्याला दरवर्षी तहसील कार्यालयातून उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागत होता। आता नवीन नियमानुसार एकदा उत्पन्नाचा दाखला काढल्यास पुढील 5 वर्षासाठी तो वैध असेल। त्यामुळे वारंवार तहसील कार्यालयात जाण्याची गरज नाही। दुसरा महत्त्वपूर्ण बदल म्हणजे अनुदानाची रक्कम। अनुदानाची रक्कम जमा होण्याच्या तारखेबाबत आहे। आता संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अनुदानाची रक्कम प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। हा निर्णय घेण्यात तर आला आहे, पण आज 5 तारीख आहे तरी अजून खात्यात पैसे जमा झालेले नाहीत। जर आपल्याला डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे हप्ते मिळाले नसतील तर आजच्या तारखेनंतर पैसे कधीही जमा होऊ शकतील। हप्त्यांची एकूण रक्कम 3000 रुपये आपल्या बँक खात्यात जमा होईल। जर आपल्याला हे पैसे मिळाले असतील तर कृपया कमेंट बॉक्समध्ये आपल्या तालुक्याचे नाव आणि इतर लाभार्थ्यांशी हे माहिती शेअर करा। उर्वरित हप्त्यांच्या बाबतीत सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्याचे हप्ते जुन्या प्रणालीद्वारे जमा होतील, कारण त्यावेळी डीबीटी लिंकिंग प्रक्रिया नव्हती। या हप्त्यांचे पैसे जमा होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो। जर आपली डीबीटी लिंकिंग प्रक्रिया पूर्ण असेल तर हे हप्ते आपल्या बँक खात्यात जमा होतील, त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही। महत्त्वाचं म्हणजे आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक करणे आवश्यक आहे। जर आपण अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर आपल्या बँकेत जाऊन डीबीटी लिंकिंगची प्रक्रिया पूर्ण करा। तसेच ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे ही आवश्यक आहे। धर्माबाद तालुक्यातील तहसीलदार श्रीमती सुरेखा स्वामी यांनी सर्व लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन केले आहे। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यास अनुदानाची रक्कम वेळेवर आणि लवकर आपल्या खात्यात जमा होईल। जर आपल्याला ई-केवायसी प्रक्रियेबद्दल माहिती नसेल तर आपल्या नजीकच्या सेवा केंद्र किंवा CSC सेंटर किंवा सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने ही प्रक्रिया पूर्ण करा। ई-केवायसी करण्यासाठी आपले आधार कार्ड, आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर, बँक खाते पासबुक इत्यादी कागदपत्राची आवश्यकता असेल। जर आपल्याला अद्याप डिसेंबर किंवा जानेवारी महिन्याचे हप्ते मिळाले नसतील तर आपल्या बँक खात्याची डीबीटी लिंकिंग आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे का हे तपासा। जर या प्रक्रिया पूर्ण झाल्या असतील तर आपल्या हप्त्याची रक्कम लवकरच आपल्या खात्यात जमा होईल। जर काही अडचण येत असेल तर आपल्या तहसील कार्यालयाशी संपर्क साधा। अशा प्रकारे सरकारने केलेल्या या बदलांमुळे लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम वेळेवर आणि सुलभपणे मिळेल। तरीही काही अडचणी असल्यास आपल्या तहसील कार्यालय किंवा बँकेशी संपर्क साधा। अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा आपल्या नजीकच्या सेवा केंद्राशी संपर्क साधा। बाकी महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाकी भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।